गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर बघा BMC साठी इलेक्ट्रिकल सिलेबस कसा कव्हर करायचा. तर बघा जे इलेक्ट्रिकलचे स्टुडंट असतात त्यांना मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोघांचा अभ्यास करावा लागतो आणि जे मेकॅनिकलचे असतात त्यांना पण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोघांचं. आपली ब्रांच असल्यामुळे आपल्याला आपापल्या ब्रांच व्यवस्थित सगळं माहिती असतं, कारण बाकी पण ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याला तेच विचारतात. पण BMC अशी एक एक्झाम आहे की ज्याला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल दोन्ही पार्ट विचारतात. तो स्टुडंट इलेक्ट्रिकलचा असो किंवा मेकॅनिकलचा असो, कॉम्बिनेशन म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल दोघांचाही सिलेबस असतो एक्झामला आणि दोन्ही याच्यात क्वेश्चन विचारतात. आता क्वेश्चन जरी सपोज असं असं बिलकुल नसतं की 50% मेकॅनिकलचे क्वेश्चन विचारणार आणि 50% इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन विचारणार. असं बिलकुल नसते. ते त्यांच्यावर डिपेंड करते, पेपर सेटरवर. कधी कधी असं पण होऊन जातं की मेकॅनिकलचे जास्त क्वेश्चन विचारले जातात, कधी कधी असं पण होतं की इलेक्ट्रिकलचे जास्त क्वेश्चन विचारतात. स्टँडर्ड असं नाही की हाफ क्वेश्चन मेकॅनिकलचे असतील, हाफ क्वेश्चन इलेक्ट्रिकलचे असतील, असं नसते. ठीक आहे. तर ते पेपर सेट जो करणारा असतो त्याच्यावर डिपेंड असते की मेकॅनिकलचे किती क्वेश्चन विचारायचे आणि इलेक्ट्रिकलचे किती. ते आपल्या हातात नाही. बघा आता या रिलेटेड जे पॉइंट होते की इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते असतात, बुक्स, सोर्सेस आणि लेवल ऑफ क्वेश्चन. तर हे जे टॉपिक आहे यावर आपण सध्या डिस्कशन करणार आहोत आणि मेन जो टॉपिक आहे की सिलेबस डिस्कशन. तर सध्या आज तरी इलेक्ट्रिकल सिलेबसवर आपण फोकस करणार आहोत, बाकी मेकॅनिकलचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर इम्पॉर्टंट टॉपिक्स हा सगळ्यात आधी आपण इलेक्ट्रिकल सिलेबस डिस्कस करूया, नंतर हे जे टॉपिक आहे यावर बोलते. ठीक आहे. बघा, सगळ्यात आधी आहे इलेक्ट्रिकलच्या सिलेबसमध्ये वरचे जे 12 टॉपिक होते ते मेकॅनिकलचे होते आणि 13 पासून जो टॉपिक सुरू झाले ते आहे इलेक्ट्रिकलचे. आता बघायला गेलं तर तुम्ही इथे फोकस करा, 13 पासून ते हे बघा 37 37 13 पासून 37 पर्यंत इलेक्ट्रिकलचं आहे. तर नक्कीच तुम्हाला असं वाटलं असेल की इलेक्ट्रिकलचे टॉपिक तर जास्त आहे. फक्त 12 टॉपिक जे मेकॅनिकलचे आहे आणि इलेक्ट्रिकलचे आहे 13 पासून 37 पर्यंत, म्हणजे खूप जास्त टॉपिक आहे इलेक्ट्रिकलचे. तर नक्कीच तुम्हाला असं फील होईल की नक्कीच इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन जास्त विचारत असतील. पण तुम्हाला क्लिअर करून देते की असं काहीच नाही आहे. तुम्हाला टॉपिक जरी मेकॅनिकलचे कमी दिसतात पण पेपरमध्ये उलटं होऊन जातं कधी कधी की इलेक्ट्रिकलचे जरी जास्त टॉपिक दिसत असेल तरी इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन विचारतात कमी आणि मेकॅनिकलचे विचारतात जास्त. लास्ट टाइम तर असंच झालं होतं की मेकॅनिकलचे क्वेश्चन जास्त होते आणि इलेक्ट्रिकलचे कमी. आणखी एक एक्झाम MIDC ची एक्झाम होती, त्यात पण एक्झाम मध्ये असंच झालं होतं की सिलेबसमध्ये दिसते तर हे जे टॉपिक जास्त दिसतात त्याच्यावर क्वेश्चन कमी होते आणि बाकीचे जे टॉपिक कमी दिसतात त्याच्यावर जास्त क्वेश्चन होते. तर असं होतं, म्हणजे माझा जो एक्सपिरियन्स आहे लास्ट त्याच्याहून तरी मी सांगते, 2 एक्झाम्स, एक MIDC आणि एक ही BMC ची. तर असा बिलकुल माइंडमध्ये ठेवायचं नाही की 12 टॉपिक आहेत मेकॅनिकलचे फक्त, तर 12 टॉपिकचे क्वेश्चन कमी विचारले जातील असं काहीच नाही. पेपर सेटरवर डिपेंड आहे मेकॅनिकलचे किती क्वेश्चन विचारचे आणि इलेक्ट्रिकलचे किती. जनरली असं होतं की कमी टॉपिक दिसत आहे, 12 टॉपिक दिसत आहे फक्त मेकॅनिकलचे, तर मेकॅनिकलवर कमी क्वेश्चनिंग होईल असं काहीच नाही आहे. मेकॅनिकलवर उलट जास्त क्वेश्चनिंग होते, असं पण होते. तर काही पण होऊ शकते, ते आपल्या हातात नाही आहे. कधी कधी 50-50% येऊ शकतात, कधी कमी जास्त पण होऊ शकतात. मेकॅनिकलचे जास्त क्वेश्चन किंवा इलेक्ट्रिकलचे जास्त क्वेश्चन, असं काही पण होऊ शकते. जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तो सगळा सिलेबस तुम्हाला कव्हर करणेच आहे. ठीक आहे. आता बघा, सिलेबसवर फोकस करूया सध्या तरी. इलेक्ट्रिकल फंडामेंटल मध्ये काय आहे? सप्लाय व्होल्टेज, AC आणि DC सप्लाय. सप्लाय व्होल्टेजमध्ये AC सप्लाय आणि DC सप्लाय असतो, त्यात व्होल्टेज आणि करंट. तर व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स. त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की AC आणि DC सप्लायचं बेसिक, व्होल्टेज, करंट, याच्यामध्ये इंडक्टन्स, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स याचं सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन जे सिंपल आहे तेवढं फक्त, बाकी जास्त इन डिटेलमध्ये जायची गरज नाही. तुम्हाला याच्यामध्ये काय करावं लागणार आहे? इंडक्टन्स, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्सचं सिरीज कॉम्बिनेशन केलं तर काय होते, पॅरलल कॉम्बिनेशन केलं तर काय होते. ठीक आहे. हे एवढं तुम्हाला या टॉपिकवर करायचं आहे, बाकी जास्त इन डेप्थमध्ये जायचं नाही. किंवा जास्त मॅक्स टू मॅक्स काय आहे की स्टार डेल्टामध्ये कन्व्हर्जन केलं तर काय होते, स्टारचं कसं, डेल्टाचं कसं. ठीक आहे. बाकी याच्यापेक्षा जास्त तुम्हाला याच्यावर क्वेश्चनिंग होणार नाही. म्हणजे जो सिलेबस दिलाय तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड, तो जो सिलेबस आहे तो पॉईंट घेऊन त्याचा फक्त बेसिक करायचा आहे. ठीक आहे. सिलेबस जरी तुम्हाला जास्त दिसत असेल
किंवा एवढे सारे टॉपिक आहे, पण तुम्हाला जास्त इन डिटेलमध्ये जायचंच नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त सिलेबसवर जे पॉईंट आहे, तुम्ही हे जे सिलेबस आहे किंवा ही जी PDF आहे, याची तुम्ही प्रिंट आउट काढून याची हार्ड कॉपी आणि फोकस राहायचं सिलेबसवर. सिलेबसच्या अकॉर्डिंग तुम्ही पॉईंट कव्हर करायचे. ठीक आहे. नंतर आहे थ्री फेज आणि सिंगल फेज सप्लाय. तर थ्री फेज आणि सिंगल फेज सप्लायचे सिंपल फॉर्म्युलेज आहेत. लाईन, फेज असे थ्री फेजचे सिंगल फेजचे फॉर्म्युले आहेत, ते फक्त तेवढे तुम्हाला कव्हर करायचे, बाकी काही नाही. नंतर इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल पॉवर आणि इलेक्ट्रिकल एनर्जी पण फॉर्म्युलेच आहेत. फॉर्म्युलेच्या बेसवर सिंपल दोन क्वांटिटीज देतील आणि तिसरी काढायला लावतील, असं काहीतरी फक्त न्यूमेरिकल राहू शकते, बेसिक त्याच्यावर तर काही राहणार नाही. ठीक आहे. HV आणि LV सप्लाय. ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव्ह पॉवर याचे पण सुद्धा काय असतात, फॉर्म्युलेच असतात. त्या फॉर्म्युल्यावर बेसिक छोटंसं न्यूमेरिकल विचारू शकतात. तसं न्यूमेरिकल लास्ट एक्झाम मध्ये नव्हतं, बिलकुल सिंपल थेरोटिकल पेपर होता. पण नक्कीच जे मेकॅनिकल स्टुडंट आहे त्यांना इलेक्ट्रिकलचं थोडं हार्ड जातच असेल, कारण मी पण इलेक्ट्रिकलची आहे, तर जेव्हा मेकॅनिकलचा अभ्यास करत होते तेव्हा तो हार्ड वाटतच होता किंवा हार्ड वाटतो स्टार्टिंगला, फक्त पण आपल्याला एक्झामला विचारलंच जाते, तर त्या अकॉर्डिंग आपल्याला पॉईंट टू पॉईंट अभ्यास करावा लागेल. रिएक्टिव्ह पॉवर कन्झप्शन. तर रिएक्टिव्ह पॉवर कन्झप्शन याचा सुद्धा फॉर्म्युला आहे. बेसिक ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. तर बेसिक ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी हा टॉपिक ते इलेक्ट्रिकल वाले सुद्धा बघत नाही, किंवा हा नॅनो टेक्नॉलॉजी ऍक्च्युअलमध्ये हा न्यू टॉपिक आहे, हा बघावा लागेल काय असतो. तर याचं बेसिक करून गेलं पाहिजे. टॉपिक जे टॉपिक सगळे दिले आहेत पण आपल्या सिलेबसमध्ये, ते सगळे एक आणि एक टॉपिक आपल्याला कव्हर करायचा, फक्त त्याचं बेसिक करायचं, बाकी इन डेप्थ मध्ये जायचं नाही आहे. पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट. आणि आता पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट ऍक्च्युअलमध्ये काय असतात, पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंटसाठी आपण कोणकोणते डिव्हाइस यूज करतो तेवढं विचारलं जाईल, किंवा पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंटचा फॉर्म्युला काय आहे, बस. एनर्जी कन्झर्वेशन मेथड. एनर्जी कन्झर्वेशनच्या काही मेथड्स आहेत, तेवढं 3 ते 4-5 मेथड आहेत, त्या तेवढ्या मेथड्स तुम्हाला बघून जाणार आणि प्रत्येक मेथडमध्ये काय काय असते. ठीक आहे. हा झाला 13. म्हणजे एक चॅप्टर तुमचं हे चॅप्टर करायला तुम्हाला, म्हणजे नक्कीच आता मेकॅनिकलचे स्टुडंट आहेत त्यांना इलेक्ट्रिकलचं हार्ड जातील, बट याची थेरी खूप काही जास्त नाही आहे. एक चॅप्टर जरी तुम्हाला एवढंच दिसतं, याची थेरी खूप छोटी आहे. कव्हर करायला गेलो तर लवकर कव्हर होते, असं काही जास्त इन डेप्थ मध्ये करायचं नाहीये. 14 नंबरचा इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. तर इलेक्ट्रिकल पॉवरचं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन. तर सबस्टेशन अँड रिसिव्हिंग स्टेशन, अर्थिंग, सबस्टेशन इक्विपमेंट, बसबार, CTPT, प्रोटेक्शन रिले, न्यूमेरिकल. तर या जे पॉवरचं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन यावर मी कम्प्लीट क्रॅश कोर्स घेतलेला आहे. तर त्यातले कोणकोणते क्लासेस जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग तुम्हाला बघायचे आहे, तर तसं मी तुम्हाला मेन्शन करेल की हा टॉपिक आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल, तो तुम्ही कव्हर करू शकता. रिले बेस न्यूमेरिकल यावर मी एक सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे, ते बघितलं की तुमचं ते कव्हर होऊन जाईल. त्यात CT कव्हर आहे, PT कव्हर आहे. ठीक आहे. डिजिटल सर्किट ब्रेकर पण कव्हर आहे, आयसोलेटर कव्हर आहे, सर्ज रेजिस्टर कव्हर आहे, ग्राउंडिंगच्या मेथड्स आहेत, लाइटनिंग प्रोटेक्शन आहे. हे सिंगल लाईन डायग्राम नाही आहे, किंवा कंट्रोल सर्किट, व्हेरियस टाइप्स ऑफ पॉवर प्लांट हे पण कव्हर आहे त्या क्रॅश कोर्समध्ये. त्यात कंट्रोल सर्किट आणि सिंगल लाईन डायग्राम हे 2 टॉपिक कव्हर नाही आहेत. बाकी हे सगळे टॉपिक त्या व्हिडिओ कोर्समध्ये तुम्हाला कम्प्लिटली भेटून जातील. तिथून तुमचं कम्प्लीट थेरॉटिकल पोर्शन कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर व्हिडिओचा नंबर की कोणत्या व्हिडिओमध्ये काय आहे हे तुम्हाला सिलेबस मी तुम्हाला आधीच का सांगितलं की हा जो सिलेबस आहे तुम्ही प्रिंट आउट काढा आणि पॉईंट वाईज जे तुम्हाला दिसत आहे पॉईंट वाईज तुम्ही तुमच्या जर नोट्सही बनवल्या, कारण अजून नोटिफिकेशन आलेलं नाही. आता तुम्ही जर स्वतःच्या नोट्सही बनवल्या, काय होते की स्वतःच्या नोट्स जेव्हा तुम्ही बनवता ना, तेव्हा तुम्हाला ते कारण न्यू टॉपिक आहे तुमच्यासाठी. जे मेकॅनिकल स्टुडंट आहे त्यांना इलेक्ट्रिकलचा सिलेबस कम्प्लिटली न्यू आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या हँड रिटन मध्ये लिहिता ना, तेव्हा खूप लवकर ते तुमचं माइंड कॅप्चर करत असते. तुम्हाला जरी वाटत असेल की एवढा मोठा सिलेबस आहे, लिहायला गेलो तर किती जाईल, पण जास्त नाही. रोज एक एक टॉपिक जरी तुम्ही कव्हर केला तरी एक्झाम येईपर्यंत तुमचं सगळं कव्हर होऊन जातं. नेक्स्ट टॉपिक आहे इन्सुलेटिंग मटेरियल. तर इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये क्लासिफिकेशन, देन डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, सेक्शन, बॅकेलाइट, हे तुम्हाला दिलेल्या कोणकोणते तुम्हाला इन्सुलेटिंग मटेरियल बघायचे, याची प्रॉपर्टीज तुम्हाला बघावं लागतील, बाकी काही. 16 नंबरचा काय आहे, तर इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये इलेक्ट्रिफिकेशन ऑफ रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिफिकेशन ऑफ कमर्शियल आणि इलेक्ट्रिफिकेशन ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. तर हा टॉपिक जो आहे तो इलेक्ट्रिकल स्टुडंट सुद्धा बाकीच्या एक्झामसाठी करत नाही, त्यामुळे हा टॉपिक तर नक्कीच म्हणजे डिप्लोमाच्या सिलेबसला हा कव्हर असतो किंवा इंजिनिअरिंगला पण असतो, बट टेक्निकल किंवा आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हा टॉपिक न्यूच आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल स्टुडंट सुद्धा हा टॉपिक कव्हर करत नाहीत.
पण या एक्झामसाठी असल्यामुळे तुम्हाला याचं बेसिक कव्हर करणे गरजेचं आहे. 17 टॉपिक आहे मेजरमेंट अँड कंट्रोल. तर इथे जो कव्हर झालेला आहे तो मेजरमेंट आहे. हा टॉपिक तर खूप इझी आहे, खूप लवकर कव्हर होऊन जातो. बेसिक ऑफ मेजरमेंट ऑफ प्रेशर, टेम्परेचर आणि फ्लो आणि डिस्प्लेसमेंट. तर प्रेशर, टेम्परेचर, फ्लो आणि मेजरमेंट असा खूप मोठा टॉपिक आहे किंवा खूप मोठा सब्जेक्ट आहे. पण तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायला सांगितलेलं आहे की बेसिक ऑफ मेजरमेंट ऑफ प्रेशर, टेम्परेचर, फ्लो आणि डिस्प्लेसमेंट. जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसला स्टिक राहायचं. बाकी जर तुम्ही मेजरमेंट सब्जेक्ट घेत बसले आणि त्यात तर एवढा मोठा सब्जेक्ट आहे मेजरमेंट की फक्त ते जर तुम्ही करत बसले किंवा त्याच्यावरची एमसीक्यू एखादं इलेक्ट्रिकलचं बुक घेऊन मेकॅनिकल स्टुडंट जर करत बसले तर त्याचा काही एक अर्थ नाही आहे. तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगच एमसीक्यू प्रॅक्टिस करावे लागतील. तुम्हाला दिलेलं काय आहे बेसिक ऑफ मेजरमेंट ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर, फ्लो, डिस्प्लेसमेंट. एवढ्याच टॉपिकची थेरी आणि एवढ्याच त्याच्यावर तुम्हाला न्यूमेरिक जे एमसीक्यू आहे ते प्रॅक्टिस करावे लागतील. बाकी टॉपिकवर मेजरमेंट जर तुम्ही किती एमसीक्यू केले तर त्याचा तुम्हाला काही एक बेनिफिट होणार नाही. 18 नंबरचा इलेक्ट्रिकल मोटर्स. इलेक्ट्रिकल मोटरमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे इंडक्शन मोटर. तर त्याचं प्रिन्सिपल काय आहे, 3 फेज आहे का सिंगल फेज आहे, त्याच्या स्टार्टिंग मेथड्स काय आहे, सिलेक्शन रेटिंग काय आहे, कूलिंग अँड एन्क्लोजर काय आहे, HVLV मोटर्स, मोटर प्रोटेक्शन रिले, मोटर कंट्रोल सर्किट, स्पीड कंट्रोलच्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये V/F, स्लीप रिकव्हरी, पोल चेंजिंग, कन्स्ट्रक्शन ऑफ इंडक्शन मोटर, देअर अप्लिकेशन, क्रेन. तर हे बघा याच्यामध्ये जवळपास हे जे एवढे टॉपिक त्यांनी सांगितले इंडक्शन मोटरमध्ये, तर जवळपास मी तुम्हाला सांगते की इंडक्शन मोटर जी असते त्यात कम्प्लीट कव्हर झालेलीच आहे. तर इंडक्शन मोटर हा टॉपिक जर तुम्ही कोणत्याही बुकमधून कव्हर करायला किंवा एमसीक्यू सॉल्व्ह करायला गेले तर पूर्ण याच्यामध्ये मेजरमेंटमध्ये कसं तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक सांगितले, पण इलेक्ट्रिकल मोटरमध्ये इंडक्शन मोटर्स बोलले आणि इंडक्शन मोटरचे टॉपिक जरी त्यांनी लिहिले तर कम्प्लीट इंडक्शन मोटरचं त्यांनी सिलेबस कव्हर केला आहे इथं. देन तर तुम्हाला इथे समजलं पाहिजे की मशीनमध्ये तुम्हाला सगळ्या मशीन करायचं काम नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त इलेक्ट्रिकल मोटरमध्ये इंडक्शन मोटरच करायची आहे. इथे त्यांनी स्पेसिफिक बोलले आहे इंडक्शन मोटर. तर ज्या बाकीच्या मोटर्स असतात, सिंक्रोनस असते, ट्रान्सफॉर्मर असते, सिंक्रोनस मोटर असते, तर त्या तुम्हाला करायची आता इथे गरज नाही. म्हणजे तुम्हाला तुमचा सिलेबस पहा किती प्रमाणात तो कमी होत आहे. जरी तुम्हाला इलेक्ट्रिकल दिले आहे, जरी करायला कठीण असलं नक्कीच, पण सिलेबस बिलकुल लिमिटेड आहे. तर तुमच्या तो जो काही सिलेबस लिमिटेड आहे त्या लिमिटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. देन नेक्स्ट 19 नंबरचा केबल अँड वायर. केबल अँड वायर मध्ये बघा टाइप्स. केबल अँड वायर मध्ये हा टॉपिक तसा कशामध्ये कव्हर होतो तर हा तसा कव्हर होतो पॉवर सिस्टीम मध्ये केबल्स. केबलच्या टाईप तर याच्यावर पण जो मी क्रॅश कोर्स घेतलेला आहे पॉवर सिस्टीमचा, त्यामध्ये हा हा जो केबल अँड वायर आहे कम्प्लिटली तुम्हाला तिथे अवेलेबल दिसेल. तर बघा टाइप्स, देन कन्स्ट्रक्शन, HVLV केबल, टेस्टिंग, फॉल्ट फाइंडिंग, केबल रेटिंग, सिलेक्शन, केबल जॉईंटिंग आणि टर्मिनेशन हे 2 टॉपिक तुम्हाला त्या क्रॅश कोर्समध्ये दिसणार नाही. बाकी टाईप, कन्स्ट्रक्शन, HVLV केबल, टेस्टिंग, फॉल्ट फाइंडिंग, केबल रेटिंग आणि सिलेक्शन हे सगळं तुम्हाला त्यात दिसेल. बाकी तुम्हाला जे व्हिडिओचा नंबर कोणत्या व्हिडिओमध्ये कोणता टॉपिक भेटेल हे मी तुम्हाला तिथे मेन्शन करेल टेलिग्राम ग्रुपला. तुम्ही टेलिग्राम ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा. ज्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिसेल त्या लिंकला जाऊन तुम्ही तो ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे टॉपिक आहे कोणत्या व्हिडिओमधून कव्हर करायचे ते मी तिथे तुम्हाला मेन्शन करेल. नेक्स्ट बघा 20 नंबरचा टॉपिक स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन. तर इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन तर याच्यामध्ये काय आहे सेफ्टी प्रिकॉशन्स, सेफ्टी इक्विपमेंट, टेस्ट इन्स्ट्रुमेंट, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल, प्रोव्हिजन्स. तर हे सगळं आहे. तर तुम्हाला हे सांगते की हा टॉपिक जे आहे ते इलेक्ट्रिकलचे स्टुडंट सुद्धा करत नाही. त्यामुळे हा जो टॉपिक आहे दोघांनाही नवीन आहे. इलेक्ट्रिकलचे असो किंवा मेकॅनिकलचे असो. पण याची थेरी काही खूप काही जास्त नाही. तुम्हाला हे 2 ते 3-4 पेजेसमध्ये होऊन जाते. माझ्याकडे जर असली तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. ती थेरी तुम्ही तेवढी केली की त्यात तुमचे सगळे एमसीक्यू कव्हर होऊन जातात. थेरोटिकल पोर्शन आहे हा. 21 नंबरचा इल्युमिनेशन. तर याच्यामध्ये लाईट्स, सोलर लाइटिंग. तर लाईट कोणकोणते तुम्हाला अभ्यास करायचे हे पण इथे मेन्शन आहे. म्हणजे तुमचा तेवढा सिलेबस कव्हर करून टाकला यांनी की म्हणजे कमी करून टाकला की बघा LED, CLF, HPSV, मर्क्युरी लॅम्प आणि ट्यूबलाईट एवढंच तुम्हाला फक्त इल्युमिनेशनमध्ये बघायचं. बाकी इल्युमिनेशन बघायला गेलं तर बाकी पण खूप टॉपिक याच्यामध्ये होतात. पण तुम्हाला फक्त काय करायचं आहे बेसिक करायचं आहे आणि त्यात एवढे एवढे लाईटच तुम्हाला फक्त कव्हर करायचे. 22 नंबरचा टॉपिक प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट. तर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ डिजिटल व्होल्टमीटर,
याच्यामध्ये थोडी थेअरी आणि एक न्यूमेरिक 2 फॉर्म्युले पण कव्हर होतात. देन ॲमीटर काय असतं, फ्रिक्वेन्सी मीटर, मल्टीमीटर, मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स, मेगर, अर्थ टेस्टर आणि पोटेन्शिओमीटर. तर हे सगळे टॉपिक यात कव्हर होतात. ठीक आहे. देन 23 नंबरचा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सोबत SCR, मॉसफेट, FET, रेक्टिफायर, इन्व्हर्टर, SMPS, PWM कन्व्हर्टर, ॲप्लिकेशन याचं तुम्हाला इन डिटेलमध्ये खूप जास्त करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला बेसिक समजून घेणं आहे आणि त्याचे जे सिम्बॉल असतात तेवढं आणि त्याचं वर्किंग प्रिन्सिपल बस. बाकी जास्त इन डिटेलमध्ये करायची गरज नाही. 24 नंबरचा बॅटरीज आणि UPS. तर बॅटरीज आणि UPS हा पण सिम्पल टॉपिक आहे. थोडी थेरी याच्यात कव्हर होतं. देन 25 नंबरचा इलेक्ट्रिकल प्रोटेक्शनमध्ये MCCB आणि ELCB. तर हे जे टॉपिक आहे ELCB, MCCB याचं बेसिक हे पण खूप लवकर कव्हर होऊन जातं. देन 26 नंबरचा टॉपिक प्रोव्हिजन ऑफ नॅचरल बिल्डिंग कोड्स ऑन बिल्डिंग सर्व्हिस, व्हेंटिलेशन, इलेक्ट्रिकल अँड अलाइन इन्स्टॉलेशन, एअर कंडिशनिंग, व्हेंटिलेशन, साऊंड, इन्सुलेशन अँड नॉईज कंट्रोल, इन्स्टॉलेशन ऑफ लिफ्ट अँड हा टॉपिक जो आहे तो इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटसाठी पण नवीनच आहे. तर इलेक्ट्रिकलचे स्टुडंटसुद्धा हा टॉपिक कव्हर करत नाही त्यांच्या रेग्युलर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या सिलेबसमध्ये. त्यामुळे हा टॉपिक सगळ्यांनाच नवीन आहे. 27 नंबरचा कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. तर याच्यामध्ये तुम्हाला डायोड, ट्रायोड, सेमीकंडक्टर, सॉरी, फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस, ट्रान्झिस्टर, NPN, PNP, अॅनालॉग सर्किट, डिजिटल सर्किट यामध्ये फक्त तुम्हाला बेसिक करायचं आहे. जी बेसिक त्याचा सिम्बॉल असतो आणि वर्किंग प्रिन्सिपल काय असते तेवढं तुम्हाला करायचं आहे. बाकी कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला रीड करायचं नाही. देन 28 नंबर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय करायचं इथे मेन्शन केलेलं आहे. लॉजिक गेट, डी मॉर्गन्स थेरम, बुलियन लॉजिक, काउंटर, ॲडर, फ्लिप फ्लॉप आणि टाईप्स. तर खूप लिमिटेड सिलेबस दिला आहे तुम्हाला इथे असं. ठीक आहे. देन तसं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स खूप मोठं आहे. 29 नंबरचं PLC कॉन्सेप्टमध्ये. तर PLC नावाचा सब्जेक्ट हा जो टॉपिक दिलेला आहे हा टॉपिक इलेक्ट्रिकलचे स्टुडंट सुद्धा कव्हर करत नाही. त्यामुळे हा जो टॉपिक आहे PLC म्हणा आता खालचे PLC, SCADA, ऑटोमेशन, नेटवर्क डिझाईन, डेटा ट्रान्समिशन 29 पासून जर विचार केला आणि हा 26 तर एवढे हे जे हे 1 2 3 4 5 टॉपिक्स 26 नंबर 6 टॉपिक याच्या आधी तुम्हाला 1-2 टॉपिक सांगितले. तर हे टॉपिक इलेक्ट्रिकलचे स्टुडंट सुद्धा अभ्यास करत नाही बाकी त्यांच्या रेग्युलर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. तर जरी तुम्हाला इलेक्ट्रिकलच्या सिलेबसमध्ये कव्हर असेल तरी नॉर्मल ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्यासाठी इलेक्ट्रिकलचे स्टुडंट सुद्धा हे टॉपिक कव्हर करत नाही. त्यामुळे या एक्झामसाठी जर जे स्टुडंट अप्लाय करते त्यांना इलेक्ट्रिकलचे असो का मेकॅनिकलचे असो हे सगळ्यांनाच हे जे टॉपिक आहे 29 to 33 आणि 26 नंबर सगळ्यांसाठीच न्यू आहे. तुम्हाला याच्यात फक्त बेसिक करायचं आहे. ठीक आहे. लास्ट टाइम यावर एक क्वेश्चन आला होता मला आठवते मी एक्झाम दिली होती तर या नेटवर्क डिझाईनमध्ये सिम्पल या या 3 पैकी एका याची डेफिनेशन विचारलेली होती. ठीक आहे. तर याचं बेसिक डेटा ट्रान्समिशन डिझाईन नेटवर्क डिझाईनच्या नोट्स आहेत माझ्याकडे त्यातून तुमचा हा टॉपिक कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर हे जे टॉपिक आहे सगळ्यांसाठीच नवीन आहे. नंतर 33 पर्यंत कव्हर झालेलं होतं आपलं ऑलरेडी. देन 34 नंबरचं, 35 नंबरचं, 36 आणि 37 तर एवढे सगळे टॉपिक म्हणजे कुठून तर 29 पासून ते 37 पर्यंत हे जे टॉपिक दिलेले आहे हे खूप कमी म्हणजे याचं जे थिअरॉटिकल थेरी आहे जे खूप कमी आहे करताना खूप लवकर कव्हर होईल. आणि हे जे टॉपिक आहे हे फक्त मेकॅनिकलच्या स्टुडंटला न्यू नाही तर इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटना सुद्धा न्यूज आहे. इलेक्ट्रिकलच्या असो का मेकॅनिकल सगळ्यांसाठी हा जो सिलेबस आहे 29 to 37 सगळ्यांना नवीन आहे. त्यामुळे सगळ्यांसाठीच न्यू असल्यामुळे तुम्हाला जेवढा तुम्ही पोर्शन कव्हर करसाल थिअरॉटिकल नॉलेज तेवढं त्यात ते कव्हर होऊन जाईल. जास्त इन डेप्थमध्ये तुम्हाला करायचंच नाही असं काही नाही की इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटला येईल आणि मेकॅनिकलच्या येणार नाही. त्यांच्यासाठी सुद्धा न्यूज टॉपिक आहे. तर अशा प्रकारे हा सिलेबस आहे. आता मी तुम्हाला हा सिलेबस का सांगितला तुम्हाला असं वाटेल हा सिलेबस सांगितला की हा हे टॉपिक आहे. तर मी तुम्हाला तर सजेस्ट करेल की हे जे मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये हे जे एवढा आता 13 पासून ते 37 पर्यंत टॉपिक डिस्कस केले हा व्हिडिओ तुम्ही 2 वेळा बघा. काय होते की सिलेबस एकदा तुमच्या डोक्यात बसला की हां एवढे एवढे टॉपिक करायचे आहे. हे टॉपिक नक्कीच मेकॅनिकलच्या स्टुडंटला इलेक्ट्रिकलचा सिलेबस हार्ड वाटणारच आहे किंवा न्यू वाटणारच आहे. पण जी गोष्ट न्यू वाटते ती एकदा जेव्हा समजत नाही तेव्हा तुम्हाला परत ते बघणे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ते परत बघसाल
करसाल तेव्हाच ते तुम्हाला समजायला लागेल किंवा तुम्हाला ते सोपं वाटायला लागेल. जेव्हा तुम्ही करसाल, करसाल करत करतच त्या गोष्टी काय होतात सोप्या होत असतात. एकदम न्यूली तुम्ही नोटिफिकेशन आलं आणि लगेच तेव्हा अभ्यास केला तर होणार नाही. आता नोटिफिकेशन यायच्या आधीच तुमचे टॉपिक कव्हर किंवा तुमच्या नोट्स तुमच्या बनवणं तुमचं सुरू असायला पाहिजे. जेणेकरून जेव्हाही नोटिफिकेशन येईल तेव्हा तुमचा सगळा अभ्यास तुम्हाला टेन्शन येणार नाही वेळेवर, की आता काय करू? आता मी मेकॅनिकलचा आहे, तर इलेक्ट्रिकलचा सिलेबस कसं कव्हर करू? तुमचा आतापासून तुम्ही एक-एक टॉपिक जरी यातला करत करत तुमच्या शॉर्ट नोट्स किंवा नोट्स ज्या काही आहे नोट्स बनवत एक-एक टॉपिकच्या जर बनवल्या, डेली एका टॉपिकच्या जरी बनवल्या, तरी नोटिफिकेशन येईपर्यंत तुमचं भरपूर टॉपिक कव्हर होतात. आणि आल्यावर मग तुम्हाला तुमच्या नोट्स रीड करायच्या आहेत प्रॉपरली. आणि त्या जेव्हा तुम्ही स्वतःच्या नोट्स काय असताना जेव्हा तुम्ही त्या रीड करतात परत-परत, तेव्हा त्या लवकर कॅप्चर करतो माइंड. तुम्ही दुसऱ्याच्या नोट्स यूज कराल तर ते लवकर माइंड कॅप्चर नाही करत. स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये जेव्हा आपण लिहितो ते तेव्हा लवकर ॲक्सेप्ट करत असतो माइंड. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो कंप्लीट सिलेबस असतो तो मी तुम्हाला डिस्कस केला आहे. आता सेकंड टॉपिक आहे इम्पॉर्टंट टॉपिक्स. बघा, जेव्हाही तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये उतरता किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता, तेव्हा इम्पॉर्टंट टॉपिक्स हे जे असतात, हा जो इम्पॉर्टंट टॉपिक्स नावाचा टॉपिक आहे, तर इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात. तुम्हाला कंप्लीट सिलेबस करणे गरजेचं आहे. एक्झाममध्ये काही पण विचारू शकतात, जो तुम्हाला त्यांनी सिलेबस कासाठी दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे, की तुम्ही ते सगळा सिलेबस कव्हर करून त्या बेसवर ते कोणताही क्वेश्चन विचारू शकतात. त्यामुळे इम्पॉर्टंट टॉपिक्स नावाचा कन्सेप्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या जगात नसतोच. तुम्हाला सगळा जो काही सिलेबस आहे तो कव्हर करणे गरजेचं आहे. नंतर बुक्स. तर बुक्सचं बघा, तर हा तुम्हाला असा स्पेसिफिक बुक भेटणार नाही की ज्याच्यात तुम्हाला हे सगळे टॉपिक जरी तुम्ही म्हणसाल की मी इलेक्ट्रिकलचं एखादं बुक घेतो आणि रीड करून बघतो, तर नक्कीच त्याचा तुम्हाला एवढा जास्त बेनिफिट होणार नाही. जेवढा बेनिफिट तुम्ही स्वतः जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले त्याच्या नोट्स बनवसाल, व्हिडिओ व लेक्चर वगैरे बघून, तर त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट होईल. कारण बुक्समध्ये काय आहे की इलेक्ट्रिकलच्या अकॉर्डिंग तुम्हाला सिलेबस असेल. एक्झॅक्ट BMCच्या अकॉर्डिंग कोणतंही बुक नाही आहे. त्यामुळे तिथं बुक्सचा तर तुम्हाला काही एवढा बेनिफिट होणे नाही. फक्त एक इंडक्शन मोटर जो आहे तो कंप्लीट आहे. बाकी तर पॉवर सिस्टम कंप्लीट त्यासाठी मी तुम्हाला माझा क्रॅश कोर्स जो आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्याचा तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल. पण तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगच करायचं आहे. त्यात खूप सारे असे पण टॉपिक दिसतील किंवा जे तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग आहे आणि काही असे पण दिसतील जे तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग नाही आहे. तुम्हाला तुमचं सिलेबस समोर ठेवायचा आणि त्यानुसारच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. देन सोर्सेस. तर सोर्सेसचं बघायला गेलो तर टेक्स्टबुक्समधून तर तुम्ही करणं थोडं म्हणजे त्याचं तुम्हाला जास्त बेनिफिट होणार नाही. एखादं बुक जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला तुमच्या सिलेबसवर स्टिक राहायचं आहे. बाकी सोर्सेसचा जर विचार केला तर ऑनलाईन जर तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग कोणताही कंटेंट दिसत असेल तर तुम्ही तो फॉलो करू शकता. ठीक आहे. तो प्रिपेअर करू शकता. बाकी मला जेवढं पॉसिबल होईल तुमचे इलेक्ट्रिकलचे टॉपिक घ्यायला, कारण जर तुमचा इलेक्ट्रिकलचा जो सिलेबस आहे तो खूप लिमिटेड आहे, खूप जास्त असा वाच नाही आहे. तर कव्हर करू शकतो. मी वन बाय वन एक-एक क्लास घेऊन कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. बाकी लेवल ऑफ क्वेश्चन, तर लेवल ऑफ क्वेश्चनचा जर विचार केला तर क्वेश्चनची लेवल बिलकुल JEE लेवलची एक्झामची असते. म्हणजे वन लाइनर जास्त डायरेक्ट फॉर्म्युला बेस वन लाइनर अशी एक्झामची लेवल असते. क्वेश्चनची लेवल खूप जास्त गेट लेवल नसते या एक्झामला तरी, कारण इलेक्ट्रिकलचा आणि मेकॅनिकलचे दोन्ही स्टुडंट पेपर सेम पेपर देतात. तर दोन्ही स्टुडंट पेपर सेटरच्याही डोक्यात ती गोष्ट असते की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल दोन्ही सिलेबस कव्हर करणारा स्टुडंट तर त्याच लेवलला एक्झामचे क्वेश्चन असतात. तर इन डेप्थ क्वेश्चन नसतात. जो सिलेबस आहे त्याला स्टिक असे एक्झामचे क्वेश्चन असतात. आणि वन लाइनर तुम्हाला क्वेश्चन जे दिसतील ते वन लाइनर थिअरॉटिकल क्वेश्चन दिसतील किंवा न्यूमेरिकल दिसलं तर डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला बेस असेल. 3 क्वांटिटी मधल्या 2 क्वांटिटी तुम्हाला दिली असेल आणि एक तुम्हाला काढायला लावतील. तर अशा प्रकारे क्वेश्चनची लेवल असेल. ठीक आहे. तर इलेक्ट्रिकलचा सिलेबस कसा कव्हर करायचा याच्यात या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर केलं. बाकी तुम्हाला आणखी डाऊट्स असतील तर तुम्ही कव्हर करू विचारू शकता. आणि MCQ रिलेटेड जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर MCQ तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग स्ट्रेट फॉरवर्ड करावे लागतील. ठीक आहे. बाकी तुम्ही असं नाही की कोणतेही MCQ दिसतात आणि ते करतो असं नाही. तुम्हाला आधीच सांगितलं की तुमच्या सिलेबसची तुम्ही प्रिंट आउट काढा आणि त्या अकॉर्डिंगच तुमचे MCQ प्रॅक्टिस असायला पाहिजे आणि त्या अकॉर्डिंगच तुमचं थेरॉटिकल नॉलेज असायला पाहिजे. बाकी मेकॅनिकलच्या स्टुडंटला मेकॅनिकलचा कंटेंट प्रॉपरली माहीत असतोच, पण इलेक्ट्रिकलचा माहीत नसतो. म्हणून हा व्हिडिओ त्या अकॉर्डिंग होता की तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या समजल्या पाहिजे. आणि नक्कीच इलेक्ट्रिकलचा कंटेंट तुम्हाला न्यू वाटेल किंवा हार्ड वाटेल करायला. मी तुम्हाला आधीच सांगितलं की एकदा केल्यानंतर जी गोष्ट तुम्हाला समजत नाही तुम्हाला परत बघितलं तर नक्कीच ती सोपी वाटायला लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि व्हिडिओचा कंटेंट नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा. थँक्यू सो मच.